करण्यात आणखीन एक मला सांगायचं, एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईंनी आरोप केले, हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये मग निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती काढा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू. थँक्यू. एक लक्षात एक मी त्या बाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. मला एक सांगा, एक एक मला तुम्ही सांगा, ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला, मी स्वतः 1 तास 52 मिनिट भाषण केलं, आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला? कमाल करता राव. अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी, ते त्यांना सांगता येत नसेल, मग काय करायचं, तर बहीण भावाचं परत लावायचं. मला एवढं तर कळायला पाहिजे बस.